आता सकाळी तुम्ही पूर परिस्थिती आढावा मी घेतला. सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना सांगतो, आज सद्भावना दिन आहे. सद्भावना दिवस आपण स्वर्गीय राजीव गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं तो दिवस आपण पाळतो आणि त्याच्या पद्धतीची प्रतिज्ञा आम्ही सकाळी इथं घेतलेली होती आणि राजीव गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून ते सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा करून आम्ही ती सुरुवात केलेली आहे. आज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय झाले. मी सकाळीच आपला जो काही आपत्ती व्यवस्थापनचं काम चालतं पहिल्या मजल्यावर तिथं गेलो असताना आत्ताची माहिती सकाळची घेतली म्हणजे 10च्या पुढची, तर त्याच्यामध्ये 5 जिल्हे म्हणजे पालघर, मुंबई, ठाणे, तुमचं पुणे आणि रायगड एवढे जिल्हे रेड अलर्ट म्हणून दाखवण्यात आलेले आहेत हवामान खात्याकडनं. आणि घाटमाथा, नाशिकचा घाटमाथा, पुण्याचा घाटमाथा, कोल्हापूरचा घाटमाथा, सातारा घाटमाथा या सगळ्या भागामध्ये त्यांनी रेड अलर्ट अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारचं आमचं नियोजन चाललं आहे. एक आहे की काही भागातली धरणं 100% भरलेली असल्यामुळं पाणी त्याच्यातून सोडावं लागलेलं आहे, कारण वरनं येवा येतोय. येवा येत असेल त्या पद्धतीनं पाणी आपल्याला सोडावं लागतं आणि ते पाणी सोडल्यामुळं पुण्यासारखं आणि पिंपरी चिंचवडसारख्या दोन्ही शहरामध्ये मुळा आणि पवना ह्या नद्यांच्या बाजूला पाणी यायला लागलं आणि त्याच्यामुळे काही लोकांना तिथनं आपण स्थलांतरित केलेलं आहे. त्याबद्दल बारकाईनं प्रशासन लक्ष ठेवून आहे. मी आत्ता पुण्यालाच निघालेलो आहे तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर. आज मुख्यमंत्री पण पुण्याला येत आहे दुपारून. पुण्याला एक फ्लायओव्हरचं पण उद्घाटन आहे आणि MKCLचा कार्यक्रम आहे. तर सकाळी आम्ही सगळेजण त्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. अधिकारी वरच्यावर आम्हाला रिपोर्ट त्या बाबतीमध्ये करतायत आणि अशा पद्धतीनं तिथंही आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. अशा प्रकारे काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढते, परंतु तिथं दिवस असल्यामुळं कुठली अडचण येणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो. अगदीच आम्हाला जर शंका आली प्रशासनाला तर आम्ही ताबडतोब त्यांना स्थलांतरित करतोय. NDRF SDRFच्या पण सगळीकडे टीम ह्या तयार आहेत आणि अगदीच कुठं काही गरजच पडली तर तिथं मिलिटरी पण बोलवण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. दादा, काल कॅबिनेट झाली, त्यामध्ये काल कॅबिनेट झाली त्यामध्ये बरेच दिवस जिल्हा नियोजन विभागातर्फे जिल्ह्याला जातो की आम्ही यंदाच्या वर्षी अर्थसंकल्प सादर करत असताना 36 जिल्ह्यांना 22,000 कोटी रुपयाचा निधी, तिथली लोकसंख्या, तिथलं भौगोलिक क्षेत्र ह्या काही आम्ही त्याला नियम लावलेले होते आणि त्या नियमानुसार हे 22,000 कोटी रुपये 36 जिल्ह्यांना दिलेले आहेत. आपण कसलाही प्रसंग आला तर त्याला कट लावत नाही. ते पूर्ण पैसे DPCचे, आमदार निधीचे हे लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामुळे आपण ते देत असतो. तर ह्याच्यात काही बाबतीत नाविन्यपूर्ण योजनांमध्ये पैसे द्यायला सुरुवात केली. त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर खरेद्या व्हायच्या. तर खरेद्या करण्याकरता नुसतं नाविन्यपूर्ण योजनेचा उपयोग होऊ नये अशा प्रकारची भावना साहजिकच मुख्यमंत्र्यांची आमची सगळ्यांची होती आणि त्याच्यामुळं त्याबद्दलचा अभ्यास करायला सांगितला. एक कमिटी केली होती काही जिल्हाधिकाऱ्यांची आणि काही DPOंना पण त्याच्यातनं माहिती घेतलेली होती की बाबा ह्याच्यामध्ये अजून पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनात किंवा कधी एक भावनिक मुद्दा होतो की आमच्याकडं त्या जिल्ह्यामध्ये औषधं कमी आहेत आणि ती औषधं नाहीत, त्याच्यावर दवाखान्यात औषधं देता येत नाही, असं काहीतरी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर साहजिकच कुणीही पालकमंत्री असलं तर बाबा नाही औषधं पहिली घ्या विकत अशा पद्धतीनं सांगितलं जातं. पण खरोखरीच ती औषधं घेतलेली उपयोगात येणार आहेत का, त्याची एक्सपायरी डेट आपण खरेदी केल्यानंतर 2 वर्षांनी होणार आहे का, त्याची गरज काही वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर सांगतात त्या गरजेप्रमाणे आहे का, अशा काही गोष्टी पाहाव्या लागतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा अनुभव आजपर्यंतचा लक्षामध्ये घेता
त्या संदर्भामध्ये काल प्रेझेंटेशन कॅबिनेटला देण्यात आलं. ते कॅबिनेटने पूर्णपणे पाहिलं. वेगवेगळ्या मंत्री महोदयांनी पण त्यांना ज्या काही सूचना त्याच्यामध्ये करायच्या त्या केल्या. काही बाबतीमध्ये चर्चा झाली, परंतु शेवटी चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय हे राज्याचे प्रमुख घेत असतात. मुख्यमंत्र्यांनी ACS प्लॅनिंग यांना त्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या की इथं हे करा, तिथं ते करा, आणि त्याच्यातून काहींचं वेगळं मत आलं तर CM साहेब म्हटले की पहिल्यांदा आपण ह्याची अंमलबजावणी करू. ती अंमलबजावणी होत असताना जर आपल्याला काही जाणवलं की ह्याच्यात इथं अडचण येते, इथं काही दुरुस्ती करण्याची गरज आहे, तर आपण दुरुस्ती देखील करू. अशा प्रकारची एक समंजस भूमिका राज्याच्या प्रमुखांनी त्या बाबतीमध्ये घेतली आणि तशा प्रकारच्या सूचना फॉर्म्युला ठरला का 70% नाही. त्याच्या संदर्भामध्ये आमदारांनी काय होतं, काही योजनांना साधारण 25% पुढे हा निधी DPCचा गृह विभाग, रेव्हेन्यू महसूल विभाग, त्याच्यानंतर तुमचा शालेय शिक्षण विभाग, त्याच्यानंतर महिला बाल विकास विभाग, नंतर तुमचा क्रीडा विभागाला, नंतर दिव्यांग विभाग, असे एक 7-8 महत्त्वाचे विभाग की त्यांना त्याच्यामध्ये रक्कम आरक्षित करून ती त्याकरता खर्च केली पाहिजे. उदाहरणं झालं तर आमच्या पोलीस खात्याला वाहनं मोठ्या प्रमाणावर लागतात आणि ती चांगल्या प्रतीची लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे. नंतर रेव्हेन्यूला आमची यंत्रणा काम करते, त्यांना वाहनं लागतात, किंवा आमच्या ग्रामविकासाला BDO लोकांना वाहनं लागतात. साधारण फील्डवर काम करणारा जो वर्ग आहे तिथं सुस्थितीत, चांगली म्हणजे सुस्थितीत, ती ताबडतोब स्पीडनं जातील, स्पीडनं येतील, जे काही स्पीड ठरवून दिलेलं आहे त्या स्पीडनं, अशा पद्धतीचे गोष्टी तिथं खरेदी करण्याच्या बद्दलच्या सूचना हे काल कॅबिनेटच्या पालकमंत्र्यांच्या निधी संदर्भात काल बैठक पार पडली. मात्र पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो काही सुटताना पाहायला मिळतो. तुम्ही काळजी करू नका पत्रकार मित्रांनो. तुमचं नाशिकमधलं कुठलं काम पालकमंत्री नाहीये म्हणून थांबलं? नाही थांबलं. त्याच्यानंतर रायगडचं थांबलं? नाही थांबलं. तिथला DPCच्या निधीच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं जिल्हाधिकारी, तिथला DPO, तिथले लोकप्रतिनिधी या सगळ्यांना विचारून तिथलं काम चाललेलं आहे, नाशिकचं काम चाललेलं आहे. तुम्हाला ते सगळंच काही प्रमुखांचं आहे. राज्याच्या प्रमुख मी कितीदा तरी तुम्हाला ते सांगतो, तुम्ही पुन्हा प्रश्न विचारता. त्याच्यामुळे आपण काळजी करू नका. राज्य सरकारमधले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बाकीचे आमचे सहकारी हे नाशिक आणि रायगड याबद्दलच्या DPCच्या बाबतीमध्ये कुठली पण अडचण येऊन देणार नाहीत. आणि जर यदाकदाचित काही वाटत असेल तर ह्याबद्दलचा अंतिम निर्णय हा राज्याच्या प्रमुखांचा असतो. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस त्याबद्दलचा निर्णय घेतील. परंतु तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत रायगड आणि नाशिकवर अन्याय होणार नाही याबद्दलची काळजी राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळे घेतो. पतपेढीच्या निवडणुकीची काल लागला आणि ठाकरे बँडने त्या ठिकाणी खातं सुद्धा उघडलं नाही. काल मोठ्या प्रमाणावर उपनगरात आणि मिठी नदी आणि इतर भागामध्ये पाणी होतं. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं की मी आज इकडच्या भागात आहे, बऱ्याचशा ठिकाणी रस्ते वगैरे मोकळे करणं, तिथलं पाणी मोकळं करणं, फील्डवर जाऊन स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बघितल्यानंतर यंत्रणा आणखीन जोमाने कामाला लागते. तुम्ही काय दोन्हीकडनं बोलता. कॅबिनेटला इथं बसले असते आणि तिकडे गेले नसते. बघा तिकडं पाणी चाललंय, लोक वाहून चाललेत आणि कॅबिनेट करत बसलेत. म्हणून तुम्हाला तशा प्रकारचा मुद्दा कुठला उपस्थित करायला लागू नये त्याकरता ते तिकडं जबाबदारी फील्डवर काम पार पाडत होते. आणि मुख्यमंत्री आम्ही सगळेजण
इकडे कॅबिनेट घेऊन कॅबिनेटची पतपेढीचा जबाबदारी निवडणुकीचा काल निकाल लागला ठाकरे बँडला. मनसे आणि ठाकरे गटाच्या एकाही उमेदवाराचा विजय झालेला मी तर त्याच्यामध्ये तुम्हाला मीडियाला दोष देईल. तुम्ही जे आले ते 14 निवडून त्यांचं तर नावच घेत नव्हता. रावचं नाव घेत होता का? काय राव तुम्ही असं करता? रावचं नाव घेतलं नाही आणि रावचंच पॅनल, एक मिनिट, रावचंच पॅनल निवडून आलं. शशांकचं आलं ना. शरद रावांचे चिरंजीव शशांक म्हणून काम करतात. त्यांनी बेस्टच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, परंतु पत्रकार मित्रांना पण ह्याबद्दल अपयश आलं की त्यांनी ह्या तिसऱ्या पॅनलला कुठंही मोजमापातच धरलेलं नव्हतं. नेहमी काय लाडांचं आणि प्रवीणा दरेकरांचं येणार का ठाकरे बंधूंचं येणार, ठाकरे बंधूंचं येणार का ह्यांचं येणार, हेच झालं. आणि तिथं तर आमच्या पेशच्या लोकांनी वेगळाच निकाल दिला. शेवटी कसं असतं लोकशाहीमध्ये, उभं राहण्याचं काम, पॅनल उभं करण्याचं काम ज्या त्या यंत्रणा करत असतात आणि सभासद या नात्याने सभासदांना ज्यांना निवडून द्यायचं सभासद त्यांना निवडून देत असतात. मी शशांक रावांचं 14 जागा निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. अतिशय चांगल्या प्रकारची संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी एकत्र आल्यानंतर ही पहिली निवडणूक होती आणि त्यामध्ये अपयश एवढे मिळालेलं आहे. त्यामुळे भविष्यात अरे बाबा, अपयश यश तेव्हा का अपयशाने खचून जायचं नसतं, यशाने हुरळून जायचं नसतं. इंदिरा गांधींना पण अपयश आलं तरी त्या पुढे आल्या ना. परत अनेकांना अपयश येतं. काँग्रेसची एकेकाळी राजवट होती, जनता पक्षाची एकेकाळी राजवट होती, भाजपची आत्ता राजवट आहे. त्याच्यामुळं हे यश अपयश मिळत असतं. ते त्यांचं, तुम्ही आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करण्याच्या ऐवजी ज्यांचे पॅनल होतील ते बसतील ना, ते आत्मचिंतन करतील, आत्मपरीक्षण करतील. कुठं उमेदवार चुकीचा झाला का, कुठं आपण कमी पडलो, कुठं आणखीन आपण दुरुस्त करायला पाहिजे, असं आपण करत असतो. जसं महानगर लोकसभेला आम्हाला फक्त 17 जागा आल्या, त्यांच्या 31 आल्या. मग आम्ही ते विचार करत बसलो आणि पुन्हा आमच्या विधानसभेला 238 आल्या, त्यांच्या सगळ्या मिळून 50च आल्या. असं चालत असतं. त्याला फार महत्त्व देऊ नका. शेवटी आपले जनता जनार्दन हे सर्वस्व त्यांच्या हातात असतं. ते ठरवतील, ते घडत असतं. लोकशाहीचं हेच अतिशय ज्वलंत अशा प्रकारचं उदाहरण आहे, मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण आहे. आणि आपल्या डेमोक्रेसीकडे खूप जग वेगळ्या अपेक्षेने बघतं. त्याचं कारणच मुळात एक आहे, कुणाला कुठं कधी सत्तेवर बसवायचं आणि कुणाला कधी सत्तेवरून बाजूला करायचं हे आपल्या मतदारांना खूप चांगलं माहिती आहे. त्या पद्धतीनं मतदार काम करतो. मतदार त्यांचं काम करतात आणि ठेच लागल्यानंतर, कुठंतरी अपयश आल्यानंतर त्याच्यात दुरुस्ती करून पुन्हा वेगवेगळे राज्यकर्ते, आपापला पक्ष, आपापली संघटना हे पुन्हा चांगली चालवण्याचा प्रयत्न करतात. शरदचंद्र पवार हा निकाल लागलाय.